नमस्कार. मी भाऊसाहेब साळवे. आपण आलो एका सावंत कुटुंबाच्या घरी. हे सावंत कुटुंब मूळ जे आहे, म्हणजे आपण दाखवू शकता त्यांची आई, त्यांची भाऊ, हे सर्व कुटुंब इथं उपस्थित आहे. आणि हे कुटुंब मूळ देवठाणे गावचं आहे. या देवठाण गावामध्ये राहत असताना त्यांची जमीन त्या देवठाण गावामध्ये आहे. साधारण 1.5 ते 2 एकर त्यांची जमीन आहे. अनेक वर्षापासून ते त्या गावात राहत होते. पण काय झालं, या कुटुंबामध्ये एक दिव्यांग मुलगा, म्हणजे अर्थात मूकबधीर मुलगा आहे. आणि एक त्याचा लहान भाऊ हा, आणि ही आई, हे सगळे आपण कुटुंब पाहू शकतो. तर या कुटुंबाच्या जमिनीमध्ये त्यांनी स्वतःचं घर बांधलंय. आणि अनेक रुपयाचं कर्ज करून त्यांनी घर बांधलं, सर्व केलं. मात्र आज त्या कुटुंबाला तिथे गेल्यानंतर त्यांना राहू दिलं जात नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर, शेतीत गेल्यानंतर, घरामध्ये गेल्यानंतर त्यांना मारहाण होते. आता हा जो मुलगा माझ्यासमोर बसलेला, याला काही दिवसापूर्वी प्रचंड त्याच्या म्हणजे शेतात गेल्यानंतर प्रचंड मारहाण करण्यात आली, रॉडने मारहाण करण्यात आली. आणि त्याचा मोठा भाऊ हा अपंग आहे, म्हणजे दिव्यांग आहे, तो मूकबधीर आहे. आणि याचाच गैरफायदा सदर शेती बळकावण्याच्या साठी हा सगळा प्रकार घडवून आणला जात आहे. मात्र या म्हणजे ह्याच गोष्टीला अनुषंगून एक जुनी गोष्ट तुम्हाला प्रेक्षकांना मला सांगायची आहे, की ह्या कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी पूर्वी काय घडलं, 1-1.5 महिन्यापूर्वी एक अशी अकोले पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल आहे, की जेणेकरून जी व्यक्ती म्हणजे जिला लिहिता वाचता येत नव्हतं, त्या व्यक्तीनं विष पिलं आणि तिचं जीवन संपवलं. अर्थात ते तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे ते झालेलं होतं. मात्र तीन त्यांच्या मुलांनी काय केलं, का सदर व्यक्तीला, ह्या संबंधित कुटुंबाला दोषी धरत यांच्यावर तक्रार दाखल केली. यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती काही दिवस जेलमध्ये राहिली. त्यांनी आपली न्यायप्रविष्ट प्रवृत्तीनं त्यांनी आपले एक जामीन मिळवून घेतले. आज ते त्या केसला सामोरं जात आहे. त्याच्यानंतर काही महिने उलटून गेले, आणि काही महिने उलटून गेल्यानंतर आपल्या शेतीकडे, मी स्वतःच्या शेतीकडे हा मुलगा चक्कर मारण्यासाठी गेला. काय परिस्थिती आहे, पावसाच्या नंतर काय गोष्टी घडल्या तिथं, हवामानानुसार काय बदल झाले, हे पाहण्यासाठी गेला असता सदर या मुलाला प्रचंड 5 ते 7 मुलांनी किंवा त्याच्या कुटुंबातील 5-7 व्यक्तींनी प्रचंड मारहाण केलेली. आज आपण त्याच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय घडलं, आणि काय नेमका विषय काय हे जाणून घेऊ. तर काय घडलं होतं नेमके त्या दिवशी? मी देवठाणला चक्कर मारण्यासाठी गेलो असताना चुलत भाऊ तिथं उभा होता. मला काय आता माहीत नव्हतं तो मारहाण करील का काय. मी गाडीवर चालू असताना त्यांनी मला बांबूने मारलं. मी तिथं पडलो. परत त्याच्यानंतर त्याच्या मुली, त्याची मंडळी, त्यांनी पण लाथाबुक्क्यांनी मला मारलं. आणि मी दुसऱ्याच्या घरी धाव घेऊन गेलो. तर तिथं येऊन तोनी मला दम दिला की तुझा डायरेक्ट मर्डरच करणार. आता तुमची मागणी काय आहे? तुम्हाला काय, म्हणजे या गोष्टी ज्या घडतायत, तुम्हाला आता काय पाहिजे? तुम्हाला न्याय पाहिजे, काय पाहिजे, हा तुम्हाला न्याय संरक्षण पाहिजे? हा न्याय पाहिजे ना. अनिल सोमनाथ सावंत, बेबी अनिल सावंत, किशोरी अनिल सावंत, ज्ञानेश्वरी अनिल सावंत यांच्यापासून माझ्या सर्व कुटुंबाला धोका आहे. आमच्या कुटुंबाला उद्या काही जीवितहानी झाली तर हे कुटुंब जबाबदार राहील. 8 ऑगस्ट रोजी सकाळी माझा मुलगा शेतावर सहज चक्कर मारण्यासाठी गेला होता. तर 9 वाजताच्या सुमारास माझ्या मुलाला बांबू काठ्यानी व रॉडनी मारण्यात आलेला आहे. तर तो दुसऱ्याच्या घरी पळून गेला असता त्यालाही दम भरला आणि त्याला डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी दिली. आणि इथून मागही बी आम्ही जे सोसलं, आमचं विनाकारण काही नसताना आम्हाला 15 दिवस जेल भोगावं लागलं. आणि इथून मागही बी आमच्या घरावर दगडं फेकण्यात आली. परत आम्ही जेलमध्ये असताना आमचे कुलप तोडण्यात आले. आणि हे कारण कशासाठी? आमची जी 1.5 एकर जमीन आहे ती बळकावण्यासाठी. आजही तो आमच्या वावरात जनावरं बांधून जमिनीची नांग्यानाश करतो, दुसऱ्यांनाही मेंढ्या चारायला सांगतो. हे कशासाठी? आणि ही दखल पोलीस प्रशासनाने, आम्ही कंप्लेंट करून तरी पोलीस प्रशासन काही दखल घेत नाही. का असं? का हा अन्याय आमच्यावर? माझा एक मुलगा मुका आहे, एक सून मुकी आहे. माझा एक मुलगा चांगला असून त्याच्यावर काय निकट धरला?
का असं हे? याला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि ज्या ज्या व्यक्तींनी मारलं त्याच्या 2 मुली, अनिल सोमनाथ सावंत, बीबी अनिल सावंत, किशोरी अनिल सावंत आणि ज्ञानेश्वरी अनिल सावंत यांनी माझ्या मुलाला सहज चक्कर मारण्यासाठी गेला, तरी त्यांनी काठ्यानी, बांबू काठ्यानी, रॉडनी मारण्यात आलेलं आहे. तरी ह्या प्रश्नावर पोलीस प्रशासनाने केस देऊनही दखल घेत नसलेत. अजूनही सांगते, पोलीस प्रशासनाने याच्यावर दखल घ्यावी. उद्या माझे 2 मुलं असतील, मुकी सून असेल, एक मुलगा मुका असेल, एक चांगला असेल, एक नवरा असेल, ह्या व्यक्तींना कुणालाही जर काही झाल्यास तर हे लोक जबाबदार राहतील.